मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना येणारा तिसरा हप्ता वितरण करण्याआधी सरकारकडून एक नवीन अट लागू करण्यात आली आहे। जर तुम्ही ते अट पूर्ण न केल्या तर सकाळी तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील आणि सायंकाळपर्यंत जमा झालेले पैसे काढून घेतले जाईल। हे कसं काय होणार हे राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून ऐकून घेऊया। पण एक अट जी आम्ही कायम ठेवली ती कसली होती माहिती? ती म्हणजे जी माझी लाभार्थी महिला असेल, जिच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असेल, आम्ही त्याच महिलेला या योजनेचा लाभ देणार जिचं स्वतःचं वैयक्तिक खातं ती उघडेल। म्हणजे खातं हे तिचं स्वतःचं वैयक्तिक असलं पाहिजे। बऱ्याचशा माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांचं अकाउंट, ज्यांचं बँकचं खातं त्यांच्या मिस्टरांसोबत किंवा भावासोबत जॉईंट अकाउंट होतं। त्या आम्हाला सुरुवातीला विचारायच्या की ताई आमचं जॉईंट अकाउंट आहे, काय फरक पडतो, तुम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर डीबीटी करा। आम्ही म्हटलं नाही, मुख्यमंत्री मोदयांच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या, सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या, आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लाभ हा त्या महिलेच्या खात्यावरच गेला पाहिजे। अकाउंट जर जॉईंट असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डीबीटी झाल्याचा मेसेज येईल, संध्याकाळी सगळ्या माझ्या माता भगिनी उत्सुक बँकेमधनं तो सन्मान निधी विड्रॉ करायला जातील। संध्याकाळी विड्रॉ करायला जाईपर्यंत जॉईंट अकाउंट मध्ये तो सन्मान निधी टिकेल काय? किती भरोसा आहे बघा। म्हणून आम्ही अट अशी ठेवली की त्या माता भगिनीचं स्वतःचं वैयक्तिक खातं असलं पाहिजे। तुम्ही मला सांगा, आता तुमच्यापैकी किती जणांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा लाभ मिळाला? बहुतांशी सगळ्या, 99% महिला। आता जेव्हा तुम्हाला पहिला मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये 3000 डीबीटी झाले, तुम्हाला आनंद झाला? म्हणून माझी माता भगिनींना विनंती आहे की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला ही योजना चालूच ठेवायची आहे। आज अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना पुढच्या मार्च 2025 पर्यंतची या योजनेची तरतूद करून ठेवलेली आहे। वर्षाला 43,000 कोटी या महायुतीच्या सरकारने, सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या या योजनेसाठी 43,000 कोटीचा खर्च आहे। त्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे। म्हणून आपल्याला जे बळ देतात त्यांना आपण बळ दिलं पाहिजे, त्यांना आपण आशीर्वाद दिले पाहिजेत की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे। आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा। आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात। त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे। अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हा सगळ्या जणींसाठी आणलेली आहे। मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते। आज इतक्या उत्साहात, आनंदात तुम्ही या मेळाव्यामध्ये सहभागी झालात याबद्दल विशेष तुमचे आभार मानून या ठिकाणी थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।